त्याला दाखवायचा प्रयत्न करता पण तो बराच लांब आहे. ते जाम झूम करायला लागेल तर थोडं ब्लर पण दिसेल. तो नेहमी ना म्हणजे 2 वेळेला मी बघलं तर ते 2-2 येत होतं ना, आज एकटाच होतो. नंतर मी आंघोळ पण नाही केली ना, मी खिडकींच्या मोरच बघत बसले. 2-3 दिवस झाले माझं तोच काम खिडकींच्या मोर बघत बसायचं. अरे इकडे बांगरी आली बांगरी आली अरे बियास मारले इकडे लवकर. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी सकाळी उठलो आणि मी असाच बेडरूमची खिडकी खोलली तर समोरच्या शेतामध्ये मला मोर दिसला. म्हणजे 2-3 दिवस झालं ते असं मला सतत दिसत असतात, कारण तिथे शेतामध्ये भात लावलेला होता. तो भात खायला येतात. माझा जो व्लॉग बनवायचा काहीच इरादा नव्हता, पण मला मोर दिसला म्हणून मी एक्सायटेड झालो. बोललो चला आज व्लॉग करू. त्याला दाखवायचा प्रयत्न करता पण तो बराच लांब आहे. ते जाम झूम करायला लागेल तर थोडं ब्लर पण दिसेल. तो नेहमी ना म्हणजे 2 वेळेला मी बघलं तर ते 2-2 येत होतं ना, आज एकटाच होतो. दिसतं का नाही तुम्हाला का माहिती. त्या दिवशी ना थोडा जवळ पण होता, असं इथंशीच होता. आज जरा लांब होतो. आय थिंक ना मोराला जाम पिसारा असतं, तर हे वाला फिमेल व्हर्जन असेल, कारण फिमेल असतं तिला तेवढं पिसारा नसतं. म्हणजे असं कमी पीस असतात तिला ना. जो मोर असतं त्याला मोठा पिसारा असतो. नंतर मी आंघोळ पण नाही केली ना, मी खिडकींच्या मोरच बघत बसले. 2-3 दिवस झाले माझं तोच काम खिडकींच्या मोर बघत बसायचं. आता जरा दिसतं हा क्लिअर, केव्हापासून झाडामध्ये होतं ना. भात खातो तो, भातच खायला येते इथं. कधीपासून झाडामध्येच होता, आता जरा बाहेरच्या साईडला आले. चालला वाटतं तो त्याच्या घरी. तिकडूनच येताना असं वाटतं मला, कारण ते एकदम झाडामध्येच येतात. केव्हा तरी असं अचानक दिसतात मग बाहेर आल्यावर. माझं नवीन लग्न झालं त्यांना मला जाम एक्साइटमेंट होती की मोर बघायचा होता. तर मी तिकडे शेतामध्ये पण गेलेलो, पण तेवढा दिसला नाही ना. आता रोज मोर माझ्या खिडकींच्या मला दिसतात ना. मी आता जातो जरा फ्रेश होतं, मोरांच्याच मागं लागलं तर माझं काम जागच्या जागीच राहतील. मला संध्याकाळी पूजेसाठी पण जायचं आहे, तर मला फटाफट आवरायला लागेल. चला फ्रेश झालं. येऊन बघला तर मोर पण गेलेला होता. तो तरी किती वेळ थांबणार आहे. आज उपवास सोमवारचा, काल पण होता संकष्टीचा. आणि मला जेव्हा उपवास असतं तेव्हाच भूक लागतं. जेव्हा काही खायचं असतं तेव्हा मला अजिबात भूक लागत नाही, कारण खायची तेवढी हाऊसच नाही. थोडंसं काहीतरी खाल्ला का पोट भरून जातं, म्हणून माझ्यावरी बॉडी आहे ना. तर आता उपवास होतं ते सोळा सोमवार असतात आणि त्याच्यासाठी कपल लागतात, तर त्यासाठी उपवास करायला सांगले. म्हणून काही खायचं नाही जास्त मिठाचं वगैरे पदार्थ. तो आता खायचा बघायला लागेल. काही हे पण नाही सध्या, मला तर आयडिया नाही की खातात. देवाऱ्यांची कालची फुलं काढून मग आता दुसरी लावता. फुलं लावून पण झाला, वेणी तीच ठेवली, चांगली दिसत होती म्हणून राहून दे. सगळं आता आवरले, म्हणजे आवरायला काहीच नव्हतं. झाडू लादी तेच काम होता. जेवण तर नाही बनवायचं कारण उपवास. संध्याकाळी पूजेमध्ये पण जायचं,
तर आता काहीच काम नाही सध्या तरी. असाच असतं, तुम्ही बोलता मला डेली व्लॉग कर, पण माझ्याजवळ काहीच करण्यासारखं नसतं. आता मी केले स्टार्ट, बघू आजचा. आता तुम्हाला आवडेल का नाही ते काही मला माहिती नाही आहे. असं मला वाटतं की बघण्यासाठी पण काहीतरी पाहिजे आणि काहीतरी चांगला वाटला पाहिजे. असं अख्खा दिवसामध्ये काही तर याच आपली घरची जी कामं असतात लेडीजला तीच सगळी, झाडू लादी जेवण हे ते तेवढंच असतं ना. मग घरामध्ये आम्ही दोघीच, आई आणि मी, आम्ही दोघीच असतात. एक कामाला गेलेल्या असतात, तर त्याच्यामुळे काही बोलण्यासारखं नाही, काही नाही. सहज असाच रोजचा दिवस चालू असतं माझा. आता जरा थोडीशी रूम आवरून घेतो, कारण 2-3 दिवस ना सगळं कपडे असंच टाकून ठेवले आणि धुतलेलं वगैरे नवीन साड्या, कारण 2-3 दिवस जरा बाहेर येणं जाणं होता, तर त्याच्यामुळे काही आवरला पण नाही. तर ते सगळं आवरून घेतो मी आधी. सगळं असंच कपडे खुर्चीवर टाकून ठेवले. प्रत्येकाच्या रूममध्ये अशी एक खुर्ची असतं जी नेहमी कपड्यांमध्ये भरलेली असतं. आम्ही सगळ्या साड्या अशा लावून ठेवल्या नवीनवाल्या, त्या पण कोचकल्यासारख्या दिसतात. कोणी बोलल यानं नीट लावून ठेवल्या. आणि ते त्याच्याशी काढायचं बोललं तरी मला टेन्शन येतं, ते या सगळ्या काढायचं, मग ती साडी लावायची. किती पण जागा असली तरी मला साड्या कपडे ठेवायसाठी ती कमीच पडेल. मलाच म्हणजे बरेच पोरींचा ना, मला वाटतं सगळ्याच असतील ज्यांचा यो प्रॉब्लेम हा, कपडे घालायला कपडे नाही, ठेवायला जागा नाही. तर याच्यान मला दुसऱ्या साड्या भरून ठेवायच्या आणि वैताग येतं. मग मला काढायला पण वैताग, ठेवायला पण वैताग. ना मी आवश्यक जागा दिले कपडे ठेवायला. माझं सगळं ये साईडला सुद्धा मी भरून ठेवले. वरच्या साईडला कपाटात माझंच मेकअप सगळं ड्रॉवर मीनीच भरून ठेवले. फक्त त्यांना एक छोटीशी जागा अशी दिली कपडे ठेवायला. साठो रूम आवरावी पण आणि वैताग पण येतं. एकदा जर चालू केला ना आवराला, मग बरोबर करता. म्हणजे करायच्या आधीच जाम म्हणजे असा वैताग गेलेला असते की बाबा करायचा म्हणून. थोडी करून करून आधी ठेवले ना कपडे. आता कपाटात ठेवतो. यांचे सगळे कपडे आता भरून ठेवता इस्त्रीला देण्यासाठी. सगळं काम वगैरे तर आवरले, रूम पण मी आवरली ना. आता 12 वाजल्यानंतर मला भूक लागली. मला आधीच ना सकाळी चहामध्ये काहीतरी खायला लागतं, नुसतं चहा पिलेला पण जमत नाही मला. भूक लागले खाता डाळिंब वगैरे फ्रूट्स खाली सगळेच. तर बघता आता काहीतरी खातो. आता साडी नेसून रेडी झाल्यावर जरा गावामध्ये पूजा त्यांच्या इथं जाऊन येतो. काम तर नसेल काही, पण जाऊन येतो. मी रेडी झाल्यावर पूजेला जाण्यासाठी गावामध्ये जाऊन आलो, तिथे काही काम नव्हता. आलो लवकर ना, तयारी पण करून रेडी झालो. यांची अजून तयारी नाही झाली, मग त्याच्यानंतर आम्ही पूजेला जाऊ. तो माझ्या बेडरूमच्या बाहेरचा व्ह्यूचं एकदम मस्त. आता सनसेट होईल पण झाडामुळे नाही दिसत. त्या पूजेमध्ये आलो ना, यांना सगळ्यांना व्हिडिओमध्ये यायची हाऊस होती. तुमची नावं सांगा. माझं नाव आर्या. माझं नाव स्वरा. माझं नाव हरिपाठमध्ये नाचून झालं ना. आम्ही आलो या साईडला. आता घरी पण जाऊ जरा वेळेने ना. यो पिंकू माझा पोऱ्या, म्हणजे माझ्या दिराचा पोऱ्या ना. तो त्याला माझी जाम आवड आहे का नक्की मी स्वतः पण त्याला पण व्हिडिओ मला तो सांगायला आले की व्हिडिओ बनवू म्हणून. बोल तू पण काहीतरी. बाय बाय. अरे इकडे बांगरी आली. बांगरी आली. अरे बियास मारले इकडे लवकर. कोण आम्ही वंशांच्या घरी आले शिंगा खायला. अनुज एकदा तरी दिस ना माझ्या ब्लॉग मध्ये. अनुज तरी कोण गाव पण लपलेलाच. जस्ट घरी आलो पूजेमधून. जास्त पूजेचा काही शूट नाही मला करायला भेटला. हरिपाठामध्ये पण नाचलो तर थोडासा सीन घेतला, म्हणजे शूट करायला कोणीच नव्हतं तिथंशी म्हणून थोडाफार केला.
आजचा व्लॉग पण एंड करू. बाय.